गोकुळच्या निवडणुकीत आतापर्यंत ठराव, सभासद संस्था आणि पॅनलच्या राजकारणाची चर्चा रंगली। पण आता या सगळ्यांपेक्षा अधिक महत्त्वाचा ठरणारा मुद्दा पुन्हा केंद्रस्थानी आलाय, तो म्हणजे औसायानातील संस्थांचा मतदानाचा अधिकार। नमस्कार, मी सुरेखा आणि तुम्ही पाहताय तारा न्यूज। कोल्हापूर सर्किट बेंचच्या एका महत्त्वपूर्ण निर्णयाने गोकुळच्या निवडणुकीच्या राजकारणाला नवा ट्विस्ट मिळालाय। औसायानातील संस्थांना मतदानाचा अधिकार असल्याच्या निर्णयामुळे गेल्या अनेक महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षाला आता कायदेशीर वळण मिळाले आणि त्यामुळे सर्वांचंच लक्ष लागलंय ते औसायानातील तब्बल 1320 संस्थांच्या मतदानाच्या भवितव्याकडे। गोकुळच्या निवडणुकीत एक मत महत्त्वाचं असताना एवढ्या मोठ्या संख्येने संस्थांना मतदानाची संधी मिळाली तर संपूर्ण निवडणूक राजकारणाची दिशा बदलण्याची क्षमता या निर्णयामध्ये आहे। गेल्या 5 महिन्यापासून औसायानातील संस्थांना मतदानाचा अधिकार द्यायचा की नाही यावरून राजकीय संघर्ष सुरू होता। या मुद्द्यावरून वेगवेगळ्या राजकीय गटांकडून वेगवेगळे दावे करण्यात आले। काही भाजप आमदारांची भूमिका चर्चेत आली तर पडद्यामागे एका अदृश्य शक्तीची ही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली। मात्र आता सर्किट बेंचच्या निर्णयामुळे या संपूर्ण प्रकरणात नवा अध्याय सुरू झालाय। सध्या न्यायालयासमोर 193 औसायानातील संस्थांच्या मतदानाच्या अधिकाराचा मुद्दा होता, पण या प्रकरणात न्यायालयाने महत्त्वपूर्ण भूमिका घेतल्यानंतर याचा थेट परिणाम इतर औसायानातील संस्थांवरही होण्याची शक्यता निर्माण झाली। म्हणजेच 193 संस्थांचा निर्णय हा केवळ 193 संस्थांपुरता मर्यादित राहणार का, की त्यातून उर्वरित संस्थांसाठी ही एक कायदेशीर दिशा निश्चित होणार? हा प्रश्न आता गोकुळच्या राजकारणात सर्वाधिक चर्चेत आहे। कारण जर याच धर्तीवर उर्वरित संस्थांबाबतही निर्णय झाले तर औसायानातील सर्व 1320 संस्थांच्या मतदानाचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि इथूनच सुरू होते गोकुळच्या निवडणुकीचं खरं राजकीय गणित। या संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला तर निवडणुकीतील मतांची संख्या बदलणार, त्याचसोबत कोणत्या गटाकडे किती संस्थांचा कल आहे याचाही नव्याने अंदाज घ्यावा लागणार। त्यामुळे आतापर्यंत आखलेली राजकीय रणनीती अनेक पक्षांना आणि पॅनल्सना पुन्हा तपासावी लागू शकते। या निर्णयामुळे माजी संचालक आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते विनय कोरे तसेच शिवसेनेच्या संबंधित नेत्यांच्या भूमिकेलाही बळ मिळालं आहे। औसायानातील संस्थांना मतदानाचा अधिकार मिळावा या भूमिकेसाठी त्याने घेतलेल्या भूमिकेला आता न्यायालयीन निर्णयाची साथ मिळाल्याचं चित्र आहे। पण यानंतर सर्वात मोठा प्रश्न आहे तो उपनिबंधकांच्या पुढील भूमिकेचा। कारण 193 संस्थांच्या प्रकरणात न्यायालयीन निर्णय आल्यानंतर उर्वरित औसायानातील संस्थांबाबत संबंधित उपनिबंधक कोणता निर्णय घेतात यावर पुढचं चित्र स्पष्ट होणार आहे आणि त्यामुळेच आता गोकुळच्या निवडणुकीत एक नवं समीकरण समोर आले। ठराव किती, सभासद संस्था किती आणि त्यापेक्षा महत्त्वाचं मतदानाचा अधिकार नेमक्या किती संस्थांना, याचं उत्तर निवडणुकीच्या अंतिम राजकीय गणितावर मोठा परिणाम करू शकतं। गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेल्या या संघर्षात आता एक न्यायालयीन निर्णयामुळे एक बाजू मजबूत झाल्याचं चित्र दिसत असलं तरी अंतिम चित्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही। कारण उर्वरित संस्थांबाबत प्रशासन काय निर्णय घेते यावर पुढची दिशा अवलंबून आहे। मात्र एक गोष्ट निश्चित, गोकुळच्या निवडणुकीत औसायानातील संस्थांचा मुद्दा आता केवळ कायदेशीर राहिलेला नाही, तो थेट सत्तेच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय। 1320 संस्थांना मतदानाचा अधिकार मिळाला तर कोणाच्या पारड्यात किती मतं पडणार, कोणाला त्याचा फायदा होणार आणि गेल्या 5 महिन्यापासून सुरू असलेल्या संघर्षात अखेर कोणाची बाजू वरचढ ठरणार, याची उत्तरं आता उपनिबंधकाच्या पुढील निर्णयानंतरच स्पष्ट होतील। पण सर्किट बेंचच्या या निर्णयाने एक गोष्ट मात्र स्पष्ट केली आहे, गोकुळच्या निवडणुकीत आता प्रत्येक संस्था महत्त्वाची आहे आणि प्रत्येक मत सत्तेचं गणित बदलू शकतं। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा तारा न्यूज।